हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 5 इयर सीईटीचे जे कॅप राउंड सुरू होतात ऍडमिशनसाठी, त्या ऍडमिशनच्या राउंडमध्ये आपल्याला कुठले डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात त्याची लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, अजून कॅप राउंड्सला जरी वेळ असला तरी हे डॉक्युमेंट्स जर तुमच्याकडे रेडी असतील तर ऐन वेळेस तुमची धावपळ होणार नाही आणि व्यवस्थितपणे तुम्ही कॅप राउंडचं ऍप्लिकेशन सुद्धा फिल करू शकता। तर सोबतच विद्यार्थी मित्रांनो, आपण 5 इयर लॉ सीईटीचा सिलेबस आणि काही इंपॉर्टंट डेट्स 5 इयर लॉ सीईटी विषयी पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 5 इयरची जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये आम्ही सुरू केलेली आहे। या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती डेली लाईव्ह क्लासेस, संपूर्ण अभ्यासक्रमाचे रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स आणि 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट दिल्या जातात। तसेच 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात। ही जी बॅच आहे ती 24 मार्च 2025 पासून सुरू होत आहे। बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, 5 इयर लॉ सीईटीचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो आपण पाहूयात। याच्यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते 10+2 किंवा इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन आपल्याला रिक्वायर्ड आहे। त्याच्यानंतर मिनिमम मार्क्स जे आहेत ते जनरल आणि ओपन कॅटेगरीमध्ये 45% मिनिमम मार्क्सची इथे रिक्वायरमेंट आहे। तसेच व्हीजेएनटी, ओबीसी आणि एसबीसी कॅटेगरीसाठी इथे 42% आवश्यकता असते। तेच एससी आणि एसटी कॅटेगरीमध्ये 40% क्रिकेट मार्क्स तुम्हाला 12th एक्झाम मध्ये लागतात। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन वाईज जर मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन आपण जर पाहिलं तर लीगल ऍप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंगला 32 मार्क्स इथे असतात, 32 प्रश्न त्याच्यावरती येतात। जनरल नॉलेज करंट अफेअर्सला 24 मार्क्स असून 24 प्रश्न त्यामधून येतात। लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग 32 मार्क्सचं असून त्यातूनही तुम्हाला 32 प्रश्न विचारले जातात। इंग्लिश लँग्वेजला इथे 24 मार्क्स आहेत 24 प्रश्नांसाठी। मॅथमॅटिकल ऍप्टिट्यूड मधून तुम्हाला 8 मार्क आणि 8 क्वेश्चन्स इथे येतात। टोटल इथे 120 मार्क्सचा हा तुमचा पेपर असणार आहे। पेपर जो असेल तो ऑनलाईन पद्धतीचा म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड असणार आहे। त्याच्यानंतर 120 प्रश्नांचा हा पेपर असेल। मागच्या वर्षापर्यंत 150 मार्क्सचा हा पेपर असायचा। टाइप ऑफ क्वेश्चन्स जे असतात ते एमसीक्यू प्रकारचे असतात आणि 4 ऑप्शन्स तिथे दिलेले असतात। मीडियम ऑफ एक्झामिनेशन ही इंग्रजी आणि मराठी दोन्हीही आहे। ड्युरेशन जे आहे ते तुम्हाला 2 तासामध्ये 120 प्रश्न इथे सॉल्व्ह करावे लागतात। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये। तसंच महत्वाच्या तारखा जर आपण या परीक्षेमध्ये जर पाहिल्या तर ऍप्लिकेशन डेट 17 मार्च होती, ती आता क्लोज झालेली आहे आणि यापुढे याला एक्सटेन्शन मिळणार नाहीये असं तरी मला वाटतंय, कारण इतक्या दिवसामध्ये आपल्याला नोटिफिकेशन येऊन गेलं असतं। त्यानंतर एक्झामची डेट जी आहे ती 28 एप्रिल आहे आणि ही डेट पण चेंज होणार नाहीये। 28 एप्रिललाच ही एक्झाम होईल। रिझल्टचे जे डिक्लेरेशन आहे ते मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये होईल आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमचे कॅप राउंड सुरू होतील। तर कॅप राउंड हे ऍडमिशन साठी असणारे राउंड असतात। या राउंड्स मध्ये तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन फिलअप करावं लागतं आणि ते ऑनलाईन ऍप्लिकेशन फिलअप करताना वेगवेगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्यावेळेस सबमिट करावे लागतात। तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे डॉक्युमेंट्स आहेत याची मी तुम्हाला लिस्ट इथे देणार आहे आणि सोबतच ही लिस्ट जी आहे ती ग्लोबल ऑनलाईनच्या ऑफिशियल ऍप मध्ये सुद्धा मी अपलोड केलेली आहे। तिथे ऍडमिशन 2025 हे फोल्डर ओपन करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही लिस्ट रेफर करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूयात आपण आपल्याला कुठले कुठले डॉक्युमेंट्स या एक्झाम मध्ये रिक्वायर्ड आहेत। त्याच्यामध्ये पहिलं जनरल डॉक्युमेंट्स फॉर ऑल कॅन्डिडेट्स, म्हणजे सगळ्या कॅन्डिडेटसाठी हे डॉक्युमेंट्स कॉमन आहेत। त्याच्यामध्ये पहिलं आहे फोटोग्राफ इमेज, पासपोर्ट साईज कलर फोटो इथे लागतो। 20 KB ते 50 KB साईज आणि जेपीजी किंवा जेपीईजी फॉर्मॅटमध्ये हा फोटो असावा। सिग्नेचर इमेज जी आहे ती व्हाईट पेपरवरती ब्लॅक किंवा ब्ल्यू बॉल पेनने, साईज जी आहे ती 10 ते 20 KB च्या मध्ये आणि जेपीजी आणि जेपीईजी फॉर्मॅटमध्ये दोन्हीपैकी कुठल्याही एका फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ही इमेज जी आहे अपलोड करावी लागते। जशा पद्धतीने आपण सीईटीचा फॉर्म भरण्यासाठी फोटो आणि इमेज अपलोड केल्या होत्या, त्याच पद्धतीने तुम्हाला कॅप राउंडचा फॉर्म भरताना सुद्धा इमेज आणि सिग्नेचर जी आहे ती तुम्हाला अपलोड करावी लागते। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे एसएससीचे जे मार्कशीट आहे ते इथे तुम्हाला द्यावं लागतं। ते जे मार्कशीट आहे ते तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये द्यावं लागतं। जर तुम्ही सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएससी किंवा आयबी बोर्ड मधून पास आउट असाल तर तुम्हाला सेल्फ अटेस्टेड कन्व्हर्जन सर्टिफिकेट सुद्धा इथे सबमिट करावं लागतं। त्यानंतर एचएससीचे मार्क जे असतील, 12वीचे मार्कशीट किंवा इक्विव्हॅलंट डिग्री तुमच्याकडे असेल, उदाहरणार्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने पीडीएफच्या स्वरूपामध्ये ते डॉक्युमेंट स्कॅन करून द्यावं लागतं आणि सेल्फ अटेस्टेड तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट सुद्धा इथे जोडावं लागतं। डोमिसाइल सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला इथे द्यावं लागणार किंवा डोमिसाइल सर्टिफिकेटला ऑप्शन इथे बर्थ सर्टिफिकेट आहे, ज्याच्यावरती तुमची बर्थ प्लेस मेन्शन असेल, किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ज्याच्यावरती तुमची बर्थ प्लेस मेन्शन असावी, किंवा कम्युनिटी नेटिव्हिटी अँड डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट, हे तुम्हाला या तीन पैकी कुठलंही एक सर्टिफिकेट द्यावं लागतं ज्याच्यावरती तुमची डेट ऑफ बर्थ असेल। दुसरी गोष्ट, त्याच्यावरती तुमची प्लेस ऑफ बर्थ असणं सुद्धा कंपल्सरी आहे।
तर विद्यार्थी मित्रांनो, डोमिसाइल सर्टिफिकेटच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या टाईपचे कॅन्डिडेटचर आपण या सीईटी मध्ये पाहतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे डोमिसाइल वेगळे असतात, तर त्यांच्यासाठी कुठल्या कुठल्या पद्धतीचे डिक्लेरेशन आणि सर्टिफिकेट्स अपलोड करावे लागतात, तर याची माहिती मी ग्लोबल ऑनलाईनच्या ऑफिशियल ॲपमध्ये ॲडमिशन 2025 नावाच्या फोल्डरमध्ये ही सगळी जी लिस्ट आहे ना ती तिथे अपलोड केलेली आहे. तुम्ही ते ॲप डाउनलोड करून त्यामधून ही जी लिस्ट आहे ती तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. तर त्यासाठी प्ले स्टोरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 इयर लॉ सीईटी मध्ये ॲडमिशन 2025 नावाचा एक फोल्डर दिसेल. त्याच्यामध्ये लिस्ट ऑफ डॉक्युमेंट नावाची एक फाईल आहे. त्या फाईलमधून तुम्ही या डॉक्युमेंटची लिस्ट पाहू शकता आणि त्यानुसार तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स हे जमवू शकता. पुढे विद्यार्थी मित्रांनो, जर कॅटेगरी स्पेसिफिक डॉक्युमेंट्स आपण जर पाहिले तर प्रत्येक कॅटेगरीसाठी इथे वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागतात. जसं की SC ST क्लास असेल तर अशा विद्यार्थ्यांना इथे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट सोबत तुम्हाला कास्ट किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा इथे द्यावं लागतं. जर कॅप राऊंडच्या वेळेस तुमचं कास्ट किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अवेलेबल नसेल तर तुम्हाला त्या सर्टिफिकेटची जी रिसिप्ट आहे ती तरी अपलोड करावी लागते आणि जे सर्टिफिकेट आहे व्हॅलिडिटीचं ते सेकंड राऊंडच्या आत तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करावं लागतं. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आत्ताच याला ऍप्लिकेशन करून ठेवलं तर कॅप राऊंडच्या वेळेस तुमचं सर्टिफिकेट जे आहे ते रेडी झालेलं असेल, त्याच्यामुळे तुम्हाला पुढे काही अडचण येणार नाही. कारण बऱ्याचशा वेळेस काय होतं, सेकंड राऊंडच्या अगोदर जर तुमचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आलं नाही तर तिथे तुम्हाला ऍडमिशनला अडचण येऊ शकते. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे ते प्रायोरिटीवरती आत्ताच काढून घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे कॅन्डिडेट ओबीसी, एसबीसी, SC/BC, VG/NT, NT कॅटेगरीमधून येतात त्या विद्यार्थ्यांना सुद्धा कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. त्यानंतर कास्ट और ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला इथे देणं कंपल्सरी आहे कास्ट सर्टिफिकेट सोबत. याच्यामध्ये तेच आहे. जर तुमच्याकडे कॅप राऊंडच्या वेळेस जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ऍप्लिकेशनच्या वेळेस अवेलेबल नसेल तर तुम्हाला ऍप्लिकेशन केलेली रिसिप्ट जी आहे ती अपलोड करावी लागते आणि सेकंड राऊंडच्या अगोदर तुम्हाला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करावं लागतं. त्यानंतर जे विद्यार्थी नॉन क्रिमिलियर कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती 31 मार्च 2026 असावी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन जे आहेत EWS कॅन्डिडेट, महाराष्ट्र कॅन्डिडेट जे असते त्यांना, महाराष्ट्रामधून जे कॅन्डिडेट असतील EWS कॅटेगरीमध्ये त्यांना एलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन नावाचं एक सर्टिफिकेट मिळतं. ते सर्टिफिकेट इथे असणं कंपल्सरी आहे. ते सर्टिफिकेट जर असेल तर EWS कॅन्डिडेट हे रिझर्वेशनसाठी पर्सन विथ डिसॅबिलिटी जे आहेत त्यांना डिसॅबिलिटीचं मेडिकल सर्टिफिकेट इथं देणं कंपल्सरी आहे. सिव्हिल सर्जन कडनं किंवा अप्रूव्ड मेडिकल बोर्ड कडनं मिळालेलं हे फिजिकली हँडिकॅप सर्टिफिकेट तुम्हाला इथे सबमिट करावं लागेल. त्याच्यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इंडिकेटिंग प्लेस ऑफ बर्थ इन महाराष्ट्र हे तर तुम्हाला सुरुवातीला सबमिट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मायनॉरिटी कॅन्डिडेटसाठी डोमिसाइल सर्टिफिकेट इथे कंपल्सरी आहे. त्याच्यासोबत तुम्हाला डिक्लेरेशन ऑफ मायनॉरिटी स्टेटस प्रो फार्मा O और लिव्हिंग सर्टिफिकेट विथ इन्फॉर्मेशन ऑन रिलीजन और मदर टंग, म्हणजे तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट त्याच्यावरती तुमचं एकतर रिलीजन मेन्शन असावं किंवा तुमची मदर टंग जी आहे ती त्याच्यामध्ये मेन्शन असावी किंवा त्याला ऑर दिलेला आहे डिक्लेरेशन सर्टिफिकेट. ते तुम्हाला कॅप राऊंडच्या वेळेस जे नोटिफिकेशन मिळेल त्या नोटिफिकेशन मध्ये तो फॉर्मॅट दिलेला असतो. त्याच्यावरती तुम्ही कॉम्पिटंट अथॉरिटीची सील आणि साईन घेऊन ते सबमिट करू शकता. तर ऑर्फन कॅन्डिडेटसाठी जे रिजनल डेप्युटी कमिशनर कडनं ऑर्फन सर्टिफिकेट इश्यू केलं जातं ते तुम्हाला इथे सबमिट करणं कंपल्सरी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे सर्टिफिकेट, वेगवेगळे डॉक्युमेंट्स इथे कॅप राऊंडच्या वेळेस सबमिट करावे लागतात. विद्यार्थी मित्रांनो, हे होते काही इंपॉर्टंट डॉक्युमेंट्स, एक्झामचा सिलेबस, पॅटर्न आणि इंपॉर्टंट डेट्स. तर या सर्व डॉक्युमेंटची लिस्ट मी ग्लोबल ऑनलाईनच्या ऑफिशियल ॲपमध्ये सुद्धा अपलोड केली आहे. ऍडमिशन 2025 फोल्डरमध्ये तुम्ही जाऊन ही लिस्ट जी आहे ती चेक करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या लिस्ट प्रमाणे तुम्ही आपले डॉक्युमेंट्स जे आहेत ते लवकरात लवकर रेडी करून ठेवा, कारण कास्ट व्हॅलिडिटी सारखे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याला यायला उशीर लागतो आणि पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला वेळ देण्यात येतो. जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर सेकंड राऊंडच्या आतमध्ये तुम्हाला ते सबमिट करावं लागतं. तर मग त्यावेळेस तुमची धावपळ होण्यापेक्षा एक्झामच्या अगोदर जर तुम्ही ऍप्लिकेशन करून ठेवलं तर तुम्हाला ते डॉक्युमेंट्स जे आहेत ते योग्य वेळी मिळून जातील आणि तुमचं ऍप्लिकेशन जे आहे ते वेळच्या वेळी कंप्लीट होईल आणि तुमचं वर्षही वाया जाणार नाही आणि तुम्हाला ऍडमिशन मध्ये काही अडचणही येणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा, तसेच ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची जी बॅच 24 मार्च पासून सुरू होत आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये सुद्धा हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. तर या कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस हे इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे असतात. त्याच्यानंतर व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स आणि 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तसेच
2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.